जिल्हा परिषदेच्या निकालानंतर आता राजकीय घडामोडीला वेग आलेला आहे. जिल्हा परिषदच्या निकालानंतर आता राष्ट्रवादी ही किंगमेकरच्या भूमिकेमध्ये आहे. ते भाजपासोबत जाईल का काँग्रेस सोबत येईल? आपल्यासोबत उदगीर मतदारसंघाचे आमदार संजय बनसोडे आपण भाऊ, कशी परिस्थिती राहील आता जिल्हा परिषदेवर आपलं पडलं आहे? नाही, आता सध्या तरी तुम्ही पाहिला असाल की राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये महायुती म्हणून त्या ठिकाणी काम करत आहे. आणि एकंदरीत पाहता आज तरी महायुतीचं बहुमत म्हणून सगळीकडं त्या ठिकाणी आकड्याचा संख्या त्या ठिकाणी आहे. आता वरिष्ठ पातळीवरती आम्ही आमच्या नेत्या आदरणीय सुनित्रा वहिनी साहेबांशी आम्ही त्या ठिकाणी चर्चा करू. त्यानंतर आमचे प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तटकरे साहेब असतील, आपल्या जिल्ह्याचे मंत्री सहकार मंत्री बाबासाहेब पाटील साहेब, आमदार विक्रम काळे साहेब, आम्ही सगळेजण मिळून एकत्रितपणे चर्चा करून वरिष्ठांना आम्ही निर्णय त्या ठिकाणी कळवू आणि वरिष्ठ ज्यावेळेस जे काही निर्णय आम्हाला देतील ते आम्ही त्या ठिकाणी त्याची अंमलबजावणी करू. काल परवा आपली बैठक झाली आमदार संभाजी पाटील यांच्यासोबत चहा पाण्याची. काय अडीच वर्षाचा काही फॉर्म्युला झाला का काय? नाही, पहिल्यांदा तर आम्ही एकत्रित बसलो किंवा चर्चा केली की एकमेकाचं अभिनंदन आम्ही त्या ठिकाणी केलं किंवा प्रत्येक आमदाराच्या मतदारसंघामध्ये जे काही उमेदवार निवडून आले होते त्यांचंही अभिनंदन आम्ही एकमेकाचं त्या ठिकाणी केलं. आज माझ्या उदगीर विधानसभा मतदारसंघामध्ये उदगीर तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची युती त्या ठिकाणी होती आणि 3 जागा मी लढवल्या होत्या आणि 4 जागा भारतीय जनता पार्टी लढवल्या होत्या आणि तिन्हीच्या तिन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निवडून त्या ठिकाणी आल्या आणि 7च्या 7 पंचायत समिती हे राष्ट्रवादी काँग्रेसने त्या ठिकाणी जिंकल्या आणि महायुती म्हणून आम्ही 7 पैकी 5 जागा निवडून आणण्याचं काम तिथल्या जनतेने त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि म्हणून आता आम्ही महायुती म्हणून निवडणुकीला सामोरं गेलेलो आहोत आणि पहिल्यांदा तर आमची भूमिका त्या ठिकाणी असणार आहे की महायुतीच्या संदर्भामध्ये जो काही निर्णय होईल त्या निर्णयाला आमचा सकारात्मक त्या ठिकाणी प्रतिसाद त्या ठिकाणी असेल. मागच्या निवडणुकीत जर बघायला गेलं तर राष्ट्रवादी कमी संख्या होती, परंतु ह्यावेळेस 6चं 12वर गेलेलं आहे, म्हणजे वाढलेली संख्या. नाही, आज दोघंही मी आणि आदरणीय सहकार मंत्री बाबासाहेब पाटील साहेब असतील, मी असेल, आमच्या मतदारसंघामध्ये आम्ही खूप चांगल्या पद्धतीचं डेव्हलपमेंट करण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी केलेलं आहे. लोकांनी विकासाला मत त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि चांगले उमेदवार डॉक्टर असतील, प्राध्यापक असतील, ग्रॅज्युएशनचे कंप्लीट असलेले उमेदवार असतील, असे चांगले उमेदवार आम्ही जनतेसमोर त्या ठिकाणी दिलेले होते आणि जनतेने त्या ठिकाणी स्वीकार करण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि नक्कीच जिल्हा परिषदेमध्ये एक चांगलं परिवर्तन होईल. चांगल्या पद्धतीचे लोक त्या ठिकाणी गेल्यानंतर चांगलंच त्या भागातील कामं त्या ठिकाणी होतील. राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितलेलं आहे की 5 वर्ष राष्ट्रवादीला अध्यक्षपद असेल तरच बोला, अशा पद्धतीच्या पोस्ट पण चालू आहेत. त्या कार्यकर्त्यांच्या त्यांच्या स्वतःच्या वैयक्तिक भावना त्या ठिकाणच्या असतील आणि वरिष्ठ पातळीवरती मी असेल, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील साहेब असतील, ज्येष्ठ नेते विक्रम काळे साहेब असतील, आम्ही सगळेजण मिळून बसून चर्चा करून आम्ही वरिष्ठ पातळीवरती आमच्या नेत्याला तो प्रस्ताव आम्ही त्या ठिकाणी दिलेला आहे आणि जो वरिष्ठ आमचे सांगतील त्या पद्धतीने आम्ही पुढे जाणार आहोत. काय प्रस्ताव दिला? 2.5 वर्षाचा फॉर्म्युला दिलाय का? नाही, आम्ही आता तिघांनी मिळून काय प्रस्ताव दिलाय ते श्रेष्ठीला त्या ठिकाणी माहित आहे. श्रेष्ठी त्याच्यावरती निर्णय घेईल. जिल्हा परिषदेवर महायुतीचं सरकार सत्ता येणार. आज तर आम्ही महायुतीचं सरकार म्हणून राज्यामध्ये आम्ही त्या ठिकाणी काम करतोय. त्याच्यामुळं महायुतीचं सरकार येणार याबाबत कुठलीही कुणाच्याही मनामध्ये शंका नाही. तर हे होते आमदार संजय बनसोडे यांनी सांगितलेले की जिल्हा परिषदेवर महायुतीची सत्ता येणार. वरिष्ठ पातळीवर बोलणं चालू आहे. अंतिम निर्णय आपल्याला सांगितला जाईल, अशा पद्धतीचं वक्तव्य व्यक्त केलेलं आहे. विजय कवाळे, नवराष्ट्र, लातूर.